एक शेर म्हणलेला आहे, त्याचे म्हणतात एक ही सपने खड़े हो गए महबूब और अयाज, न कोई बंदा रहा ना बंदा नवाज। सर्व एका एवढ्यामध्ये उभे राहिलेले आहे, कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही, सर्व समान आहे। ही शिकवण या मस्जिदीच्या माध्यमातून की तुम्ही सर्व समान आहात, जातीने भाषेने वंशेने धर्माने कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ नाही। माणूस श्रेष्ठ जर बघतो तर तो आपल्या शुद्ध श्रद्धा आणि शुद्ध आचरणाने आपल्या कर्माने माणूस श्रेष्ठ बनतो। हे शिकवण या नावाच्या माध्यमातून। त्यानंतर हा जो भाग आहे, 3 शिड्या दिसत आहेत तेव्हा, त्याला म्हणतात मेंबर। हे काय आहे? काही लोकांकडे हे काहीतरी गोष्टी वगैरे आहे असे त्याच्यावर तुम्हाला बघायचं। तर हे स्टेज आहे, त्याला मेंबर असेल। याचं ठिकाण फक्त स्टेज आहे। शुक्रवारच्या दिवशी नमाज पठण करण्यापूर्वी मस्जिदचे जे इमाम असतात या ठिकाणी उभे राहून ते खुतबा देतात, प्रवचन देतात। प्रवचन काय बोलतात ते की आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे, या जगात कशासाठी आम्ही आलो आहोत, एके दिवशी आपल्याला मरायचं आहे, सत्कर्म करत राहा, शेजाऱ्याला चांगल्या प्रकारे वागा, आईवडिलांची सेवा करा, कोणाला खूप पोचवू नका, आपल्या जिभेवरती कंट्रोल ठेवा, संयम बाळगा, यशस्वी जीवनाचा मार्ग आहे सांगितला। तर हे काय, हे फक्त स्टेज आहे, यामध्ये दुसरं काय आहे। त्यानंतर हा चार्ट वा दिसत असल्याने त्यामध्ये अवकाते नमाज, अवकात ही वेळ अनेक वचन शब्द आहे। नमाजची वेळ असं म्हणते, दिवसातून 5 वेळा नमाज पठण केली जाते, कोणत्या नमाजची वेळ कोणती आहे हे याकडे सांगितलं। कारण नमाज पूर्ण करत असताना जी वेळ ठरवलेली असते ती वेळ सूर्यास्त होणे आणि सूर्योदय होणे याच्यावर अवलंबून असते। सूर्योदय होण्यापूर्वी काही वेळापूर्वी सकाळची नमाज पठण केली जाते, त्याला फजरची नमाज असे म्हणतात। त्यानंतर दुपारची नमाज असते, 1 वाजता 1 वाजेपर्यंत वेळ सुरू होतो, 1-2च्या आसपास पठण केले जाते। त्यानंतर मग असरची थोडा वेळ अगोदर आम्ही पठण केले। यानंतरची मगरिबची जी आता आपण इफ्तार रोजा सोडण्यापूर्वी ते रोजा सोडून त्याला नमाज पठण केली जाते। रात्री झोपण्यापूर्वीची एक असते, त्याला इशाची नमाज असे म्हणतात। तर ते 5 वेळ, त्याशिवाय सूर्योदय केव्हा होतो, सूर्यास्त किती वाजता होतो हे सुद्धा त्यामध्ये वर्णन, एक टाइम टेबल आहे त्याच्याकडे। त्यानंतर आपण पाहता की इकडल्या बाजूला काही पुस्तकं वगैरे ठेवलेली दिसत आहे, पुन्हा तिकडल्या बाजूला काही पुस्तकं ठेवलेली आहेत। हे पुस्तकं काय आहे ते आपल्या ऑर्थोडॉक्स एक पवित्र पुराण आहे, जे अरबी भाषेमध्ये आहे किंवा त्याचं भाषांतर आहे। पुन्हा मोहम्मद पैगंबर यांच्या चरित्रावरती पुस्तकं आहेत, मोहम्मद पैगंबर यांच्या वचनावर आधारित पुस्तक आहे। हम रहमत आलम की उम्मत, इखलास वफा अपनी फितरत, हर दौर में कजरो दुनिया को तहजीब सिखाने वाले हम, तकजीब मिटाने वाले हम, तफरीक मिटाने वाले हम।